पुण्यातील कात्रजमधून एक दुर्दैवी घटना समोर आली असून कात्रज परिसरातील राजस सोसायटी चौकानजीक सुरू असलेल्या फनफेअरमध्ये शॉक लागून एका 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली। या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की कात्रज राजस सोसायटी चौकानजीक लहान मुलांना खेळण्यासाठी फनफेअर पार्क आहे। लहान मुलांसाठी या ठिकाणी करमणुकीसाठी पाळणे, फूड स्टॉल, मिकी माऊस अशी साधने उभी करण्यात आली होती। काही प्रवेश फी करून लहान मुलांना करमणुकीसाठी लोक येथे येत होते। या पार्कमध्ये खेळायला आलेल्या एका 9 वर्षांच्या मुलाला शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय। पार्कमधील पाळण्यामध्ये बसताना लोखंडी पायरीवरून चढत असताना शॉक लागून मुलगा बेशुद्ध पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व पोलिसांकडून देण्यात आली आहे। त्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार दरम्यान मुलाचा मृत्यू झाला। शवविच्छेदनानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती मिळेल असे भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।